वेळ संपला का रे? नाही ना. बर, संपत आला न रे लखन, तो नाव लखन आहे. किती विद्वान बायको आपल्या वाईट येत असं म्हणत नाही मी. माणसं बसण्यासाठी तुम्हाला जर सदटील तर त्याबद्दल काही दुमत नाही, पण मी तुम्हाला मानतो पण तितकाच. कारण या भारताची सर्वात मोठी जर मोठी श्रीमंती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. तुम्ही कधी येडेवानी करता याचाच राग येतो. लवंगाव एकादश धरायली, मोदकावर चतुर्थ्या धरायली, मिठाच्या खड्यावर चतुर्थ्या धरायली, हे असं कोण नाही सांगितलं. आणि तुम्हाला जरी एखाद्या महाराजांनी सांगितलं असेल तर मला त्याचं नाव सांगा, मी त्याला इतका हाणतो, मला पोलिसांनी पकडून नेलं तरी नेऊ द्या. अहो, आपल्या बायका व्यसन करतात का? नाही नाही, महाराष्ट्रातल्या तरी नाहीत. त्यातली त्यात आपल्या शेतात काम करणाऱ्याच्या बायका तर करीत नाहीत. 2-3 लोकांच्या बायका पाहिल्या मी लग्नात दारू पितात. मी म्हणजे मोठाले लोक बलितेत ना, मला बलित असते ते बी टपकाळ वांग्यालाच बलित असते. काय काय मोठा लोक लय भारी असते, ते बारक्या बुरख्या वांग्याला बलित नाहीत, टपकाळ वांग्याला. मी त्याच्या बायका पाहिल्या लग्नात नाचलेल्या, लग्नात नाचत आहेत त्याच्या बायका. नाव मीच सांगू का? तुम्हाला कळत नाही का? पोटकिडे आहेत तुम्ही त्याच्यातले. सगळा इश तू बाळ्याच्याच अंगावर टाकायचा होय. किती गोड राजा होऊन गेलाय देशात. या देशातल्या पवित्र स्त्रीला जर एखादा नालायक व्यक्ती जर नाचित असेल ना, तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र देशातला राजकारणातला 5वा डॉन या राजानं त्या नालायकाचे हातपाय तोडायचे. आणि एखादी स्त्री म्हणत असेल मी पोटासाठी नाचते, तर त्या राजानं त्या स्त्रीच्या जीवनभराचा किराणा घरी नेऊन टाकायचा. पण बाई, तू नाचून परपुरुषाचं अंतःकरण खराब करू नकोस, असा पवित्र राजा या देशात. आणि या देशातल्या हलकट बायका लग्नात जर नाचत असतील, एका बाईच्या नवऱ्याला 2.25 लाख रुपये महिन्याला पगार, आणि ती लग्नात नवरदेवाच्या पुढे नाचू लागली. दम नाही सत्यायला, दम नाही कीर्तनायला. मी डोळ्यान पाहिली, डोळ्यान, फक्त नाव सांगणार नाही कोणाची. मी डोळ्यान पाहिली आनंदराव, गळ्या शपथ. सकाळच्या बाळ्या मरण जर खोटं बोलत असेल तर या गादीवर कशाला खोटं बोलू? मला पंढरपुरातल्या मालकानं खोटं बोलायची अडचण आणलीच नाही, बिलकुल आणली नाही. कशा करता खोटं बोलायचं? इतका पवित्र देश. तुम्ही फार चांगले आहात. किती चांगले आहात तुम्ही. माझ्या 18 मालकांपैकी एका मालकाने तुमचं वर्णन केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशातली स्त्री कुलवान आहे, डोकं भरून पदर घेणारी स्त्री आहे. या देशाची स्त्री आचरणशील आहे. या देशाची स्त्री सात्विक आहे. या देशाची स्त्री पवित्र आहे. याच्या पलीकडे सांगू का? कधी कधी नवऱ्याने नालायकपणा जरी केला तर आपल्या मायबापाचं नाव खराब होऊ नये
म्हणून हलकट नवऱ्याचा सुद्धा संसार करती इतकी पवित्र स्त्री माझ्या भारत देशातली आहे. इतकी पवित्र स्त्री. नालायक नवरा एका बाईला, त्याचं नाव रावण. बापू बुवा. बायकोचं नाव मंदोदरी. मंदोदरी. सौंदर्याची खान होती मंडोदरी. सौंदर्याची खान. इतकी हुशार, इतकी हुशार. मी काल कीर्तनात सांगितलं पुरावा. आपल्या बायका वेड्या आहेत असं म्हणत नाही, पण तुम्ही तिच्या इतक्या हुशार नाहीत. मला नाही भेटली. मी 3 वर्ष लग्न लांबिलं. सगळ्या पाहुण्यात चौकशी केली, तशी हुशार गौसती का. नंतर माझ्या लक्षात आलं, बाळ्या तू असाच म्हातारा होशील, तू पटकन लग्न करून टाक. मग मी एका मुलीसोबत लग्न केलं. हो, तशी सापडलीच नाही हुशार मंदोदरी सारखी. सगळं वाजल्या बायका म्हणतात, मालक तुम्हाला सुधरतच नाही, हे तुम्ही येड्यावानी काऊन केलं. मग मंदोदरी आनंदराव इतकी हुशार होती, उद्या मालकावर आपल्या नवऱ्यावर काय संकट येणार आहे उद्या तिला आज संध्याकाळी कळत. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. धनुर्धर वीरवानर बळीवान बोलती. फार सुंदर प्रसंग आहे. रात्री स्वप्न पडलं धनी, लक्षावधी वानर आले, समुद्र बांधला. मालक एक वानर आला, त्यानं लंका जाळली. मालक तोच वानर आलं, त्यानं तुमच्या दुपारा दाढी मिशा जाळल्या. मालक नेऊन द्या रामाची पत्नी. मालक मी सांगते धनी, तुम्ही नेऊन द्या रामाची पत्नी. शांत बस. शांत. शब्द नाही बोलली, शब्द. इतकी बायको विद्वान. पोराचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. बायकोन मालकाला सांगितलं, इंद्रजिताचं डोकं रामप्रभूच्या पक्षात आणू का? जाऊ नकोस. मालकान सांगितलं जाऊ नको म्हणल्याबरोबर थांबली. मानी भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली. तिचे होता दर्शन
मिळे पोट भरी अन्न, नाही म्हणजे जन्म तर गेलीच नाही. मी नेहमीच सांगत असतो, बाईचा सर्वात मोठा देव आपला नवरा आहे, आपला पती, आपला मालक आहे. हो, आपल्या कपाळाचा मालक. पंढरपुरातल्या मालकापेक्षा बाईला तिचा नवरा मोठा असावा, काशीतल्या मालकापेक्षा बाईला स्वतःचा नवरा मोठा असावा. हो, नवऱ्याची किंमत न करता शंकराला जर बेल वाहत असेल, नवऱ्याची किंमत न करता जर पांजुळांगाला मंजुळा वाहत असेल, तर ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस बेहिसाबी पडतो. एक तर धन वाळवायचा पडतो, नाही तर रान चिबडायचं पडतो. गळ्यासोबत मी खोटं कशाला सांगू, मी वाचून सांगतोय, मी 100 वेळेस सांगतोय, मी भंगारायचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. किती उपास धर, आणि नवऱ्याला जर नीट बोलत नसेल तर ते उपास न दिला तो यावर वड्याला काय कामाचं. महाराज आला की काजू बदाम टाकून दूध देते, आणि नवऱ्यांच्या आप्याचा म्हणल्यावर म्हणती सकाळीच प्यालताना झोपीत माळत पडून तू अंगावर. कसे हसले बघा, यायच्या लक्षात आलं. झोपीत माळत पडून झोपीत अंगावर, हे काय अर्थ नाही. त्या म्हाताऱ्या आहेत ना, म्हाताऱ्या, सुंदर स्वयंपाक करीत असल तर ती सून स्वयंपाक करूस तर तुम्ही नातवाचा डबा भरायचा, त्याचं दप्तर द्यायचं, त्याची पेन्सिल हातात द्यायची, त्याचे बुट द्यायचे, त्याचे सॉक्स द्यायचं, त्याचं दप्तर द्यायचं. म्हातारीनं ते काम करायचो नातू शाळेत जाताना. तर सून स्वयंपाक करीत म्हातारी तुळशी येडे घालीती, आणि मग म्हणती मा नातू कसा येडेवानीच करायला, तुझ्या अंगावर त्यानं ट्रॅक्टर घालायला पाहिजे. तू वेळेला नातवाचा डब्बा भरून दे. सून स्वयंपाक करायली ना, तू डब्बा भर, तुझं इथे कर्तव्य. आणि मग हरिपाठ वाच, मग ज्ञानेश्वरी वाच, मग गाथा वाच. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. सावता महाराजांनी आधी काम केलं, मग भजन केलं. हो, काम बंद करून भजन करायचं नाही. शेतकऱ्याला सांगतो, आज वापसा आहे ना, आवतच आणायचं, आपण भजन करू. किडे खातीन का घरचे लोक सोंबळ्या. एकादशीच्या दिवशी ऊन पडन, फवाऱ्यावर जायचं. एक जण म्हणला एकादश आहे ना, आडकीला फवारा खुटीला. कापसावरल्या आळ्या वाढ्यान घरच्या मेल्या. असं नसतं, कर्मात कर्तव्यात परमार्थ आहे. हो, कधी कधी काय व्हायला माहितीये का, आमच्याही लोकांचे ब्रेक लाईनर उघडल्यावर कुठे गाडी थांबत नाही का, काही बकल्यामुळं समाजावर परिणाम होतो. काम करायचं आधी, आणि काम करून रिकाम्या वेळात भजन करायचं, हे पंढरपुरातल्या मालकाला आवडत आहे. असं शास्त्र आहे. एक कीर्तनकार म्हणला माणसं कीर्तनातच नाही आले. अरे म्हणलं कॅनलला पाणी सुटले लाईने, लोक गहू भिजवायलेत, मोक्कार झाले लोक, कीर्तनातच येत नाहीत. मी म्हणलं सुंबळ्या, त्यानं जर नाही गहू भिजले तर साप्त्यात गावऱ्या खाशीन का? शेतकऱ्याला मोकार म्हणतो. ते गहू रात्री बेरात्री काट्या कुट्यात सरपंचो काढ्याचा विचार न करता गहू भिजवायले, म्हणून सप्त्यात चपात्या खालोत, म्हणून सप्त्यात चिरा व्हालाय, म्हणून सप्त्यात बुंदी व्हाली. काम करणाऱ्याला कधी वाईट म्हणायचं नाही. विठाला विठाला विठाला.